आजसुद्धा रेसिपी जी आहे ती राईस पेपर वापरूनच मी करणार आहे. पण मागच्या वेळेला जेव्हा मी राईस पेपरची रेसिपी केली होती तेव्हा जो कलर वापरला होता तो केकचा पर्पल कलर मी यूज केला होता. पण यावेळेला आहे ना नॅचरल पद्धतीने करायचा आहे, म्हणून आहे ना पर्पल कलरचा जो कोबी येतो तो मी स्वच्छ पहिले धुवून घेतला आणि बारीक कट करून तो 10 मिनटासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे. नूडल्ससुद्धा शिजवून घेतलेले आहेत, पण नूडल्स आहेत ना गरमागरम असले ना की तसेच ठेवले की ते चिकट होतात. त्यामुळे त्याच्यामध्ये आहे ना 2 ग्लास मी थंड पाणी ओतून मस्त नूडल्स मोकळे करून घेतले. भाज्या तुम्ही बघू शकता मस्त बारीक कापून झालेल्या आहेत. आणि एकीकडे राईस पेपरची जी पोटली आपण करणार आहोत ती वाफवण्यासाठी पाणीसुद्धा मी बॉईल करत ठेवलेलं आहे. स्टफिंगसाठी उकडून घेतलेले मक्याचे दाणे, शॅलो फ्राय करून घेतलेले छोटे पनीरचे तुकडे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली शिमला मिरची, टोमॅटो, बारीक चिरलेला लसूण, नूडल्स आणि फिलिंगला आहे ना चटपटीतपणा येणारे तो या शेजवान चटणीमुळे. शेजवान चटणी, सोया सॉस, चवीनुसार मीठ आणि जो आपण कोबी पाण्यामध्ये भिजत घातला होता तो काढून घ्यायचा आहे आणि त्यातला काही कोबी मी याच्यामध्ये आता घातलेला आहे स्टफिंगमध्ये. सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आपण स्टफिंग. मस्तपैकी चटपटीत स्टफिंग तयार झालेलं आहे. आणि हे बघा, हे राईस पेपर बघा किती मोठे आहेत, त्यामुळे ना ते भिजवण्यासाठी मी ताट असं घेतलेलं आहे पसरट आणि त्यामध्ये आपलं कोबीचं जे पाणी होतं ते घातलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त पर्पल रंग आलेला आहे. आणि आपल्याला आहे ना राईस पेपरची अशी पोटली करायची आहे, त्यामुळे आहे ना हा जो राईस पेपर आहे तो मस्तपैकी नरम होईपर्यंत आपण भिजत घालणार आहोत 2 ते 3 मिनटासाठी. आणि मग आहे ना त्याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे तो एका दुसऱ्या प्लेटमध्ये आणि त्यामध्ये स्टफिंग घालून असा पोटलीसारखा हाताने आकार देऊन इथे मी आहे ना कांद्याच्या पातनी ती बांधून घेतलेली आहे. पण तुम्ही आहे ना कांद्याच्या पातीच्या ऐवजी कोथिंबीरची जी स्टिक येते ती सुद्धा स्वच्छ धुवून इथे वापरू शकता, किंवा जे आपण नूडल्स बॉईल केलेले आहेत ते सुद्धा त्याच्याने सुद्धा तुम्ही ती पोटली बांधू शकता. तुम्ही बघू शकता किती मस्त माझ्या आणि राईस पेपरच्या पोटल्या तयार झालेल्या आहेत. 2 मिनिटासाठी वाफवून जवळजवळ इथे आणि 2 मिनिटानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि एकीकडे आता आहे ना मी तेल तापल्यावर त्याच्यामध्ये सर्व ज्या उरलेल्या भाज्या होत्या त्या परत एकदा मी याच्यामध्ये घातलेल्या आहेत तेलामध्ये आणि आहे ना नूडल्स बनवून घेत आहे. यातसुद्धा मी सर्व भाज्या चांगल्या फ्राय झाल्यावर त्याच्यामध्ये शेजवान चटणी, सोया सॉस घातला आणि जे बॉईल केलेले नूडल्स होते ते घातले चवीनुसार आणि सर्व एकत्रित परतून घेतलं आणि झाकण देऊन आहे ना शेजवान नूडल्स मस्त तयार करून घेतलेले आहेत. आणि राईस पेपरची जी पोटली आहे ती पूर्ण थंड झाल्यावरच आपण प्लेटमधून काढायची आहे. आणि आजची ही थोडीशी वेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा.